Good morning, friends. From yesterday, we are studying a mathematical logic, a lesson from mathematics class 12th, part 1. In previous lecture, we have studied sentences, types of sentences, and definition of statement and how to identify a statement using a given sentences. So now in today's lecture, we are going to study logical connectives. Logical connectives, they are also known as connecting words. Connecting words किंवा लॉजिकल कनेक्टिव्ज मीन्स व्हॉट याची डेफिनेशन काय करता येईल बघा आपल्याला की इट इज अ स्पेशल काइंड ऑफ सिम्बॉल्स मीन्स अ symbols which is used to connect स्टेटमेंट. बघा अतिशय इझी लेसन आहे हा. यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ज बघायचे आहेत आपल्याला, ज्याला आपण क्वांटिफायर सुद्धा म्हणू शकतो. जसं की आपण मॅथमॅटिक्समध्ये काही सिम्बॉल्स यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल जसे की हा सिम्बॉल आहे, याला आपण म्हणतो दिस सिम्बॉल इज नोन ॲज फॉर ऑल, दिस सिम्बॉल इज नोन ॲज देअर एक्झिस्ट. आपल्याला काही लॉजिकल कनेक्टिव्ज बघायचे आहेत. आता लॉजिकल कनेक्टिव्जमध्ये बघा काही मेन स्पेशल वर्ड्स आहेत ज्याला क्वांटिफायरसुद्धा म्हणतो, लॉजिकल कनेक्टिव्हसुद्धा आपण म्हणू शकतो, ज्याला ते कनेक्टिंग वर्ड्स आहेत की जे दोन स्टेटमेंटला, दोन सेंटेन्सला कनेक्ट करतात. मीन्स द सिम्बॉल्स विच इज यूज टू कनेक्ट द स्टेटमेंट्स. सो त्याच्यामध्ये बघा फर्स्ट जे क्वांटिफायर, ज्याला लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणू आपण, सिम्बॉल म्हणू, त्याचं नाव आहे अँड. सिम्बॉलचं नेम आहे अँड. याला आपण कंजंक्शन सुद्धा म्हणू शकतो, कंजंक्शन. सेकंड आहे ऑर. हा सिम्बॉल, याला आपण ऑर म्हणतो. दिस सिम्बॉल इज नोन ॲज डिसजंक्शन. प्रत्येक सिम्बॉलचं नाव आहे ते लक्षात ठेवायचं. दिस सिम्बॉल याला आपण अँड म्हणतो. ऑर त्याला आपण कंजंक्शन सुद्धा म्हणू शकतो. दिस इज ऑर हा जो व्ही सारखा दिसतो, आणि हा उलटा व्ही ज्याला आपण अँड म्हणतो, याला कंजंक्शन आणि याला डिसजंक्शन म्हणतो. थर्ड जो कनेक्टिंग सिम्बॉल आहे आपला लॉजिकल कनेक्टिव्ह ज्याला आपण म्हणू, त्याचं नाव आहे, याला इफ देन म्हणतो आपण. इफ देन याला आपण, इफ देनला आपण काय म्हणू शकतो, याला इम्प्लिकेशन्स म्हणतात, इम्प्लिकेशन. आणि फोर्थ वन आहे इफ अँड ओनली इफ. हा डबल ॲरो जो दिसत आहे याला डबल इम्प्लिकेशन म्हणतो आपण. काय म्हणतो? डबल इम्प्लिकेशन. हे लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत. याचे नावज आणि सिम्बॉल आपल्याला लक्षात ठेवायचे. दिस इज अँड, याला कंजंक्शन म्हणतो. ऑर, डिसजंक्शन. हा सिंगल ॲरो इफ देन, इम्प्लिकेशन. अँड डबल ॲरो त्याला डबल इम्प्लिकेशन, इफ अँड ओनली इफ. आता वन बाय वन आपल्याला अँडसाठी आपण बघू, नंतर ऑर, नंतर इफ देन आणि इफ अँड ओनली इफ. आणि याच्या काही कंडिशन्स बघू, आणि त्यावरून आपल्याला ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं, की तो ट्रूथ टेबल प्रिपेअर करण्यासाठीच्या कंडिशन्स काय ते आपल्याला आता बघायच्या आहेत. हे सिम्बॉलचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. याचा आपण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आपण आता फर्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह बघणार आहे, त्यामध्ये आहे अँड. हा त्याचा सिम्बॉल आहे, ज्याला आपण कंजंक्शन म्हणतो. कोणत्याही लॉजिकल कनेक्टिव्हचा आपण हा जो मॅथमॅटिकल लॉजिक लेसन बघत आहे, यामध्ये यूज काय की हे जे कनेक्टिव्ज आहेत किंवा याला सिम्बॉल म्हणू आपण, दे आर यूज टू कनेक्ट स्टेटमेंट. दोन स्टेटमेंटला कनेक्ट करतात एका स्पेशल वर्ड्सनी. त्याला आपण, जसं की स्पेशल वर्ड्स या ठिकाणी काय अँड, ज्याला आपण अशा लेटरनी डिनोट करतो या सिम्बॉलनी, ज्याला कंजंक्शन म्हणतो. आता हे समजण्यासाठी आपण त्याचं एक एक्झाम्पल बघू. लेट अस से, आता मी कन्सिडर करू एक स्टेटमेंट आपल्याला, सेंटेन्स कन्सिडर करायचं. सेंटेन्ससाठी लेटर यूज करणार मी पी. आता पी सेंटेन्स काय, द स्काय इज ब्ल्यू. या ठिकाणी पी सेंटेन्स घेत आहे मी, स्काय इज ब्ल्यू. हे सेंटेन्सला नाव दिलं मी पी. आणि दुसरं सेंटेन्स घेत आहे मी क्यू, ज्याला
जे सेंटेन्स काय आहे की ग्रास इज ग्रीन. आता या दोन सेंटेन्सवरून मी थर्ड सेंटेन्स तयार करतो, ज्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणू. बघा या ठिकाणी कोणता लॉजिकल कनेक्ट यूज करत आहे मी? अँड. यावरून काय लिहू शकतो मी? स्टेटमेंट. बघा म्हणजे यावरून आपण काय सांगू शकतो? पी अँड क्यू. बरोबर आहे, पी अँड क्यू. हा पी आणि सेकंड सेंटेन्स जे आहे क्यू, त्याच्यामध्ये अँड हा यूज करत आहे मी, अँडचा सिम्बॉल. त्याला वर्डमध्ये आपण कसं लिहू शकणार? स्काय इज ब्ल्यू अँड. बघा हा अँड यूज करत आहे मी, अँड ग्रास इज ग्रीन. अँड ग्रास इज ग्रीन. बरोबर आहे. या ठिकाणी हे स्टेटमेंट बघा, पी स्काय इज ब्ल्यू ट्रू आहे, ग्रास इज ग्रीन हे सुद्धा ट्रू आहे. याची कंडिशन कशी लक्षात ठेवायची की जर दिलेले दोन सेंटेन्स करेक्ट असतील तर थर्ड हे जे कंपाऊंड स्टेटमेंट जे तयार झालं ते सुद्धा काय असेल? ट्रू असेल. बरोबर आहे. सो याच्यावरून आपण काय म्हणू शकतो? पी अँड क्यू इज हे आपण डिनोट करतो. हा जो लॉजिकल कनेक्टिव्ह अँड कंजंक्शन आहे, यामध्ये दोन स्टेटमेंट असतील, सेंटेन्स असतील, एक पी आणि दुसरा क्यू. त्याला डिनोट कसं करू शकतो आपण या कनेक्टिव्हमध्ये? पी आणि हा त्याचा सिम्बल अँड क्यू. पी, सो इट इज डिनोटेड बाय धिस वर्ड पी अँड क्यू. सो पी अँड क्यू इज सेड टू बी ट्रू. पी अँड क्यू इज सेड टू बी ट्रू इफ बोथ पी अँड क्यू आर ट्रू. बघा पी अँड क्यूला आपण केव्हा ट्रू म्हणू शकतो? इफ बोथ पी आणि क्यू, जर पी आणि क्यू हे दोन्ही सेंटेन्सेस त्याचे ट्रू असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो? त्यावेळेस पी अँड क्यूला ट्रू म्हणू शकतो. तर याचा ट्रूथ टेबल आपण ड्रॉ करू शकतो. आता यावरून ट्रूथ टेबल ड्रॉ करत आहे आपण कशाचा? पी अँड क्यूचा. यासाठी एक स्टेटमेंट, याचा क्रायटेरिया आपल्याला लक्षात ठेवायचा प्रत्येकाला. बघा याची इझी टेक्निक आहे. फर्स्ट सेंटेन्स पी नंतर क्यू आणि त्याला आपण कशाने डिनोट करतो? पी अँड क्यू. याचा ट्रूथ टेबल काढण्यासाठी एक कंडिशन लक्षात ठेवायची. बघा आता यामध्ये काय करत आहे मी? सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे 2T आणि 2F. पीमध्ये हे प्रत्येक कोणताही ट्रूथ टेबल आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर पीमध्ये आपल्याला 2T 2F घ्यायचे असतील तर दोन सेंटेन्सेस दिलेले असतील तर पी आणि क्यू. तर पीमध्ये कंटिन्युअसली मीन्स कोणत्याही आपल्याला ट्रूथ टेबलसाठी पीमध्ये 2T आणि 2F घ्यायचे आहेत आणि क्यूमध्ये काय घेणार? TF अल्टरनेट TF. हे आपल्याला लक्षात ठेवायचं तुम्हाला. तुम्ही अगोदर क्यूमध्ये अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. सुरुवातीला TF नंतर 2T 2F अशाही प्रकारे लक्षात ठेवू शकता. जी तुम्हाला मेथड योग्य वाटेल त्या मेथडनी तुम्ही यूज करू शकता ज्यावेळेस आपल्याला ट्रूथ टेबल बनवायचा असेल. पीमध्ये काय येणार? 2T 2F नंतर क्यूमध्ये TF अल्टरनेट TF. आता पी अँड क्यू याची कंडिशन बघा. पी अँड क्यू इज सेड टू बी ट्रू इफ बोथ पी अँड क्यू आर ट्रू. जर पी आणि क्यू दोन्ही जर ट्रू असतील तर पी अँड क्यू काय राहणार? ट्रू राहणार. बघा ही कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. यामध्ये बघा पी आणि क्यूमध्ये बघा आता जर दोन्ही ट्रू असतील तर आपला आन्सर काय? ट्रू असणार. तर यामध्ये बघा पी आणि क्यूमध्ये ट्रू कोणते आहेत? हा एक टी आहे, या ठिकाणी सुद्धा टी आहे, म्हणजे स्टेटमेंट या ठिकाणी आन्सर काय येईल? आपलं ट्रू येईल. या ठिकाणी नंतर टी दिसत आहे का? या ठिकाणी आहे का? TF आहे, हा टी आहे, हा एफ आहे, नाही. त्यामुळे टी असेल, PT असेल, क्यूमध्ये टी असेल तर पी अँड क्यू काय? टी. सो या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं की टी असेल तर टी. सो टी असेल इट इम्प्लाइज टी. आन्सर काय येईल? टी. हे कशासाठी लक्षात ठेवायचं आपल्याला? या सिम्बॉलसाठी. लॉजिकल कनेक्टिव्ज अँड. सो दिस इज द ट्रूथ टेबल फॉर अँड. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. टी असेल तर टी, बाकी अदरवाईज इट इज फॉल्स. बाकी सर्व काय येतील? बाकी सर्व एंट्रीज काय येतील? यामध्ये लास्ट कॉलम एंट्रीज फॉल्स येतील. टी असेल तर टी, अदरवाईज ऑल एंट्रीज आर फॉल्स. सो दिस इज ऑल अबाउट द लॉजिकल कनेक्टिव्ह अँड. आता आपण नेक्स्ट कनेक्टिव्ह बघू, ऑर. बघा आता सेकंड आहे ऑर, ज्याचा सिम्बॉल आहे व्ही लेटरने, व्ही सारखा सिम्बॉल आहे. ऑर हा सिम्बॉल आणि त्याला आपण काय म्हणू शकतो? डिसजंक्शन.
याची डेफिनेशन काय, इफ टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय युझिंग लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर. जर दोन स्टेटमेंट मीन्स व्हॉट, एक पी असेल आणि दुसरा क्यू असेल, जर हे दोन स्टेटमेंट या लेटरनी कनेक्ट या ऑर या कनेक्टिव्हनी कनेक्टेड असतील तर त्याला आपण काय म्हणतो, डिसजंक्शन. आणि याला डिनोट कसं करतो आपण, पी ऑर क्यूनी. बरोबर आहे. हे एक स्टेटमेंट पी आणि दुसरं स्टेटमेंट क्यू आहे. दोन स्टेटमेंट जर या ऑरनी कनेक्टेड असतील लॉजिकल कनेक्टिव्हनी तर त्याला आपण केव्हा काय म्हणू शकतो, डिसजंक्शन. बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण, डिसजंक्शन. आता याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करू आपण. ट्रूथ टेबल ड्रॉ करण्यासाठी आपण पी फर्स्ट स्टेटमेंट पी, सेकंड क्यू आणि त्याचा पी ऑर क्यू. या अगोदर जे आपण बघितलं तेच यूज करायचं या ठिकाणी सुद्धा. पीमध्ये एंट्रीज काय येतील, 2T 2F. बरोबर आहे. त्यानंतर काय येईल, अल्टरनेट TF TF, 1T 1F 1T 1F. याच्यामध्ये कंडिशन काय लक्षात ठेवायची, जर दोन्ही फॉल्स असतील, बरोबर आहे, या ठिकाणी जर दोन्ही पी फॉल्स असेल क्यू फॉल्स असेल तर पी ऑर क्यू हा काय फॉल्स येईल. ही कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची. बरोबर आहे. अँडमध्ये आपण या सिम्बॉलसाठी हा कनेक्टिव्हसाठी काय कन्सिडर केलं, म्हणजे काय आपण कंडिशन होती, जर दोन्ही ट्रू असतील पी आणि क्यू तर फायनल आन्सर काय येईल आपलं टी. ऑरमध्ये काय येईल आपल्याला, ऑरसाठी काय एफ एफ असेल तर एफ असेल तर एफ, अदरवाईज बाकी सर्व एंट्रीज काय येतील ट्रू. या ठिकाणी बघा पीमध्ये एफ आहे, क्यूमध्ये सुद्धा एफ आहे, तर फायनल आन्सर काय येईल एफ. सो एफ असेल तर एफ, अदरवाईज सर्व काय येतील, अदरवाईज सर्व ट्रू. सो दिस इज द ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. याला आपण ऑर म्हणतो. एफ असेल तर एफ, अदरवाईज सर्व ट्रू. सो इफ टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय युझिंग लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर देन इट इज सेड टू बी डिसजंक्शन. हे याला अशा प्रकारे ट्रूथ टेबल याचा लक्षात ठेवायचा आहे. आता नेक्स्ट बघू आपण इफ देन. आता बघायचं आपल्याला कंडिशनल, ज्याला इम्प्लिकेशन म्हणतो. हा त्याचा सिम्बॉल आहे, सिंगल ॲरो. इफ आणि देनने आपण आहे त्याचे स्पेशल वर्ड्स आहेत. इफ नंतर येणारा पार्ट जो आहे तो आपण पी या स्टेटमेंटने डिनोट करतो आणि देन नंतर येणारा पार्ट हा क्यूने डिनोट करतो. याला डिनोट करताना आपल्याला कशाला, इफ पी देन क्यू मीन्स इफ नंतरचा पार्ट जो राहील तो स्टेटमेंट पी राहील आणि देन नंतरचा पार्ट काय राहील, क्यू राहील. याला डिनोट करतो आपण पी इम्प्लिकेशन क्यू. वाचताना काय होतं त्याला, पी इम्प्लिकेशन क्यू ऑर पी कंडिशनल क्यू असं सुद्धा आपण याला रीड करू शकतो. त्याची डेफिनेशन कंडिशन काय, द कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लिकेशन क्यू इज फॉल्स ओनली इफ. केव्हा फॉल्स असेल, ओनली इफ पी इज ट्रू आणि क्यू इज फॉल्स. बघा, जर पी कॉलममधल्या एंट्रीज, पी कॉलममधली एंट्री एक ट्रू असेल आणि दुसरी क्यू कॉलममधली फॉल्स असेल, पी मधली ट्रू आणि क्यू मधली फॉल्स असेल तर ॲन्सर जे राहील आपलं पी इम्प्लिकेशन क्यूचं ते काय राहील, फॉल्स. म्हणजे जर पी, बघा आता याचा ट्रूथ टेबल आपण ड्रॉ करू यावरून, पी इम्प्लिकेशन क्यू. बरोबर आहे. आता आपण जे लक्षात ठेवलं आहे त्या सर्व एंट्रीज आपल्याला या ठिकाणी लिहून घ्या. 2T 2F, त्यानंतर 1T 1F, 1T आणि 1F. आता यावरून हे तर आपल्याला लक्षातच ठेवायचे आहे एंट्री, प्रत्येकाने ह्या लक्षात ठेवायच्या, मेमोराईज करायचे की 2T 2F, 1T F 1F, 1T 1F. आता ही डेफिनेशन लक्षात ठेवायची. ही एंट्री जर पीमध्ये एक ट्रू असेल आणि क्यूमध्ये फॉल्स, यामध्ये बघा पीमधले हा एक टी आहे आणि दुसरा काय फॉल्स आहे. बरोबर आहे. टी आणि फॉल्स, जर पी ट्रू असेल क्यू फॉल्स असेल तर ॲन्सर काय येईल, फॉल्स. सो टी एफ तर एफ, ही एक कंडिशन महत्त्वाची इम्प्लिकेशनसाठी लक्षात ठेवायची आहे. टी एफ तर एफ, बाकी सर्व काय येतील. जर टी एफ तर एफ असेल, हा टी आणि हा एफ, हे लक्षात ठेवायचे. टी एफ तर एफ, बाकी सर्व काय राहतील, ट्रू राहतील. बरोबर आहे. आता परत एक वेळ मेमोराईज करू आपण. अँड, ऑर आणि इम्प्लिकेशन. अँडमध्ये काय घेतलं आपण, टी असेल तर ॲन्सर काय येईल टी. ऑरमध्ये काय घेतलं, एफ असेल तर ॲन्सर काय राहील एफ. आणि इम्प्लिकेशनमध्ये काय राहील, टी एफ असेल तर एफ. बाकी सर्व यामध्ये उर्वरित ज्या एंट्रीज राहतील ह्या सर्व काय राहतील, ट्रू. यामध्ये सर्व एंट्रीज ट्रू, यामध्ये एंट्रीज उर्वरित एंट्रीज सर्व काय राहतील, फॉल्स.
मीन्स टी टी तर टी, अँडमध्ये, ऑरमध्ये एफ एफ तर एफ, इम्प्लिकेशनमध्ये टी एफ तर एफ. ह्या कंडिशन जरी आपण लक्षात ठेवल्या तरी आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करणं इझी जाईल. आता यानंतर बघायचं आहे आपल्याला, हे जे इम्प्लिकेशन बघितलं, आता बघायचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन, ज्याला दोन्ही साईडनी ॲरो आहे. हे डबल इम्प्लिकेशन आता आपल्याला नेक्स्टमध्ये बघायचं आहे. आता बघायचं आपल्याला बाय कंडिशनल, त्यालाच आपण डबल इम्प्लिकेशन म्हणतो. याला डिनोट करतो डबल, दोन्ही साईडनी ॲरो राहतो, याला आपण बाय कंडिशनल म्हणतो. याची कंडिशन मेन लक्षात काय ठेवायची, दोन स्टेटमेंट इफ पी अँड क्यू, जर दोन्ही स्टेटमेंट, एक स्टेटमेंट पी आणि सेकंड स्टेटमेंट क्यू, जर दोन्हीच्या व्हॅल्यूज जर सेम असतील, इफ पी अँड क्यू हॅव सेम व्हॅल्यू, इफ पी अँड क्यू हॅव सेम व्हॅल्यूज देन इट इज ट्रू. बघा आता, जर दोन्ही व्हॅल्यूज सेम असतील पी आणि क्यूच्या, टी टी असू शकते किंवा एफ एफ असू शकते, बट सेम असायला पाहिजे, एक तर टी टी असेल किंवा एक तर एफ एफ असेल. बरोबर आहे. म्हणजे याची कंडिशन यावरूनच लक्षात येत आहे की जर इफ पी अँड क्यू हॅव सेम व्हॅल्यूज देन इट इज ट्रू. जर पी कॉलम आणि क्यू, बघा आता याचा ट्रूथ टेबलच लक्षात घेऊ आपण, पी क्यू, आणि या ठिकाणी आता काय डबल इम्प्लिकेशन क्यू. सांगितल्याप्रमाणे एंट्रीज लिहून घेऊ. पीमध्ये काय असतात, 2 टी 2 एफ. क्यूमध्ये अल्टरनेट टी, एक टी एक एफ, एक टी एक एफ. बरोबर आहे. आता ॲज पर अवर कंडिशन, इफ पी अँड क्यू हॅव सेम व्हॅल्यूज, बघा पी आणि क्यू, हे पी आणि क्यू याच्यामध्ये बघायचं, दोघांच्या सेम व्हॅल्यूज असतील, पी अँड क्यू सेम व्हॅल्यूज असतील, देन इट इज ट्रू, देन इट इज ट्रू. आता बघा सेम व्हॅल्यूज आहे का, टी टी सेम आहे, ॲन्सर काय येईल टी. ॲज पर अवर कंडिशन इट इज ट्रू. नंतर टी एफ या ठिकाणी नाही, एफ टी हे सुद्धा येणार नाही. नंतर काय एफ एफ, या ठिकाणी सेम व्हॅल्यूज आहेत, पीची व्हॅल्यू एफ आणि क्यूची व्हॅल्यू सुद्धा एफ, सो ॲन्सर विल बी टी. मीन्स टी टी तर टी आणि एफ एफ असेल तर सुद्धा टी, आणि बाकी एंट्रीज काय येतील फॉल्स फॉल्स. सो दिस इज ऑल अबाउट लॉजिकल कनेक्टिव्ज. एक वेळ परत आता एक चार्ट बनवून घेऊ आपण. बघा सिम्बॉलसाठी अँड असेल तर अँडसाठी काय घेतलं आपण, पी टी टी असेल तर ॲन्सर काय येईल याचं टी. ऑरमध्ये काय असेल एफ एफ तर ॲन्सर काय राहील एफ. हा चार्ट आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशनमध्ये काय येईल टी एफ तर एफ. बरोबर आहे. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये काय येईल, बघा या ठिकाणी डबल इम्प्लिकेशनमध्ये सेम एंट्रीज असतील, टी टी असेल तर टी आणि एफ एफ असेल तरीसुद्धा काय येईल टी. मीन्स सेम व्हॅल्यूज असतील तर ॲन्सर विल बी टी. हा चार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. लॉजिकल कनेक्टिव्ज, बरोबर आहे. अँडसाठी, ऑरसाठी, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. दिस विल मच हेल्पफुल फॉर यू व्हाईल प्रिपेरिंग ट्रूथ टेबल फॉर ईच अँड एव्हरी स्टेटमेंट. आशा करतो की प्रत्येकाला हे समजलं असेल. तरी समजलं एखाद्याला अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, किंवा हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 8329994036. व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकता. थँक्यू व्हेरी मच.